पण ज्याचा लिव्हर डॅमेज झालाय, समजा डॅमेजच झालाय, पाणी भरलाय त्याच्यात, जर समजा कुणाचा लिव्हरला प्रॉब्लेम असेल का त्याच्यासाठी एक तर आपण एक चटणी बनवायची. ओके. चटणी कुठली? कोथिंबीर घ्यायची. समजा आपण 100 ग्राम कोथिंबीर घेतले तर 50 ग्राम कढीपत्ता आणि त्याच्यात 25 ग्राम पुदिना. ओके. आणि अद्रकचा तुकडा आणि त्याला काय ब्लेंडरमध्ये पिसून घ्यायचा, मिक्सरला पिसून त्याला एक भरून ठेवू शकतो आपण, म्हणजे 2-3 दिवस खराब नाही होत. सकाळी काय करायचं, 1 ग्लास पाणी गरम करायचा, त्याच्यात हे चटणी 1 चमचा टाकायचा आणि त्याला उकडायची. मग त्याला आपण छानून घेतली एका ग्लासमध्ये, म्हणजे आपण 2 पाणी जेवढं आपलं पाहिजे, 1 ग्लास पाहिजे, 2 ग्लास पाहिजे, घरातले 4 लोक असतील तर 4 ग्लास पण घेऊ शकतो. त्याला छानून घेतला, मग त्याच्यात प्रत्येक ग्लासमध्ये 1 चमचा मध टाकायचा आणि 2 ड्रॉप निंबू, 2-4 ड्रॉप, जास्त नाही, आणि थोडंसं मीठ, म्हणजे टेस्ट आहे ना एवढं सुपर्ब येतो ना. आणि त्याच्यामुळे आहे ना ऑटोमॅटिक तुमचा लिव्हर आहे ना तो फंक्शन सुरू होईल, म्हणजे जे पण प्रॉब्लेम असेल ना ते कमी होतात त्याच्यातनं. पण ज्याचा लिव्हर डॅमेज झालाय, समजा डॅमेजच झालाय, पाणी भरलाय त्याच्यात, मग त्याला फास्ट रिकव्हरी पाहिजे. तर फास्ट रिकव्हरीसाठी आहे ना आपले कोकोनट येतात ना, कोकोनट नारियल, त्याचे 2 भाग करायचे आणि एका भागचा जो खोबरा असतो ना त्याला ब्लेंडरमध्ये पिसायचा आणि त्याच्यात दूध काढायचा, तर आरामशीर त्याला आहे ना 1 ग्लास दूध निघतो. आणि तो दूध आपण पिलो ना का हे जे आहे ना हे फास्ट रिपेअरिंग चालू होते आणि त्याच्याने एनर्जी पण येणार.